हरे कृष्णा. आयुष्यामध्ये कधी कधी काही घटना अशा असतात आणि त्या इतक्या प्रदीर्घ काळासाठी चालू असतात की आपल्याला असं वाटतं की या जन्मी तरी माझ्या याच्यातून सुटका आहे की नाही. त्या त्रासाने, त्याच्यातून होणाऱ्या मानसिक, शारीरिक, भावनिक अन्यायामुळे, छळामुळे माणूस पूर्णपणे ड्रेन आउट होतो आणि त्याला कुठेच असं होप दिसत नाही की ह्या गोष्टी खरंच सॉर्ट आउट होणार आहे का. पण जो भगवंतांच्या भक्तिमार्गात असतो, अशा भक्ताचा उद्धार करण्यासाठी आणि जे दुष्ट असतात त्यांचा विनाश करण्यासाठी, जिथे अधर्म आहे, जिथे असत्य आहे, जिथे अन्याय आहे, तिथे भगवंत स्वतः प्रकट होतात. आणि हे स्वतः भगवंतांचं वचन आहे त्यांच्या भक्तांसाठी. आणि हेच भगवंतांनी भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात सांगितलेला आहे. तो श्लोक असा आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभावामि युगे युगे. याचा भगवद्गीतेतला अर्थ आपण वाचूया. तो असा, भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो. भगवंत स्वतः म्हणतात की जिथे अधर्म आहे, जिथे माझ्या भक्ताला त्रास होत आहे, जिथे दुष्ट आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी आणि माझ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. भगवंत आहेत. अगदी तुम्ही बघा की काही गोष्टी अशा असतात आपल्या आयुष्यातल्या की आपण होप सोडून दिलेल्या असतात की मला नाही वाटत की हे सॉल्व्ह होणार आहे. पण त्या सगळ्या गोष्टी एका साईडला की म्हणतात ना, एक टास्क आहे ते चाललंय म्हणून आपण त्याला ट्रीट करतो. पण माझ्या भक्ती मार्गामध्ये मी संलग्न आहे. माझी भक्ती त्याच्यावर डिपेंडंट नाहीये की ते जर नीट झालं तरच मी भक्ती करणार. नाही, माझं आणि माझ्या कृष्णाचं एक नातं आहे. माझ्या आणि माझ्या कृष्णाप्रती एक भाव आहे. त्या भावासाठी, त्या भक्तीसाठी, ती गोड फळ रोज चाखण्यासाठी मी भक्ती करत आहे. असा जो भक्त असतो त्याच्या आयुष्यात जेव्हा अशा कुठल्या गोष्टी घडत असतात तेव्हा त्या अचानक योग्य त्या मार्गी लागतात. कारण तिथे भगवंत स्वतः प्रकट होतात. म्हणतो ना आपण की मला एक्सपेक्टेड पण नव्हतं हे सगळं असं सॉर्ट आउट होईल आणि ते झालं. कारण जसं भगवंतांचं हे बाळ आहे तसंच त्या साईडचंही भगवंतांचं बाळ आहे. त्या आत्म्याचा, त्या दुष्कृतींचा, त्या दुष्टांचा विनाश करणं म्हणजेच काय की त्यांना योग्य त्या मार्गावर घेऊन येणं. त्यासाठी भगवंत प्रकट होतात. पण भक्तांनी याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे? भक्तांनी याच्यामध्ये भगवंतांवर अतूट श्रद्धा ठेवणं खूप महत्वाचं आहे. अतूट श्रद्धा म्हणजे काय की माझे हात, पाय, माझं नाक पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलंय, मला पुढचा मार्ग दिसत नाहीये, पण मला कुठेतरी खात्री आहे की तो माझा इथून उद्धार करण्याकरता, मला वाचवण्याकरता येईल. 110% येईल. आताच रथयात्रेमध्ये इतके अनुभव बघायला मिळाले. काही जण घरातल्या काही कामांमुळे रथयात्रेसाठी उशिरा निघाले. त्यांचे कॉल्स येत होते की रथयात्रा मिळेल का, म्हणजे आम्ही येईपर्यंत पूर्ण तर होणार नाही ना. जो भक्त मनापासून येतो ना रथयात्रेसाठी, रथयात्रा, जगन्नाथ रथयात्रा, भगवंतांचं स्वरूप, जगन्नाथाचं रूप, राईट. लिटरली रथाला डिले होऊ शकतो, रथ कुठेतरी आरतीसाठी थांबू शकतो. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो भक्त आयुष्यात घडणारे प्रॉब्लेम्स एका साईडला आणि माझी भगवंतांप्रती असलेली भक्ती एका साईडला, या भावाने आयुष्यात पुढे जातो, तिथे त्या भक्ताचा उद्धार करण्याकरता आणि तिथे होत असणाऱ्या अन्यायाचा विनाश करण्याकरता भगवंत स्वतः प्रकट होतात. अगदी भगवंतांची स्वतःची आई देवकी, तिला सुद्धा कंसाने खूप छळलं. भगवंतांनी कंसाचा वध तर केलाच, पण ऍट द सेम टाइम देवकीचा उद्धार सुद्धा झाला. तिला होत असलेल्या त्रासातून तिची सुटका झाली. म्हणजे एकेवेळी भगवंतांनी 2 कामं केली, देवकीचा उद्धार आणि कंसाचा विनाश. कंस म्हणजे काय? दुष्कृती. कंस म्हणजे काय? अन्याय. अन्यायाचा विनाश भगवंतांनी केला. अगदी सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महाभारत. भगवंत स्वतः सारथी झाले अर्जुनाचे. अर्जुनाला जेव्हा समोर स्वतःची लोक दिसली की मी हे युद्ध कसं करू, माझे भीष्मपितामह, माझे गुरु द्रोण यांच्यावर मी शस्त्र कसं चालवू, तो तिथूनच युद्धभूमीतून मागे फिरत होता. त्यांनी शस्त्र टाकले होते. भगवंतांना पुढचं सगळं माहिती असतं. तेवढी मोठी दूरदृष्टी भगवंतांकडे आहे जे आपण बघूही शकत नाही. पण भगवंत स्वतः अर्जुनाचे सारथी झाले. भगवंतांनी त्याला युद्धभूमीवर भगवद्गीतेचं ज्ञान दिलं आणि अर्जुनाला जाणीव करून दिली की तू क्षत्रिय म्हणून तुझा हा धर्म आहे की जिथे जिथे अधर्म आहे
त्याचा विनाश तुला केलाच पाहिजे, कारण तू क्षत्रिय आहेत. अर्जुनाच्या धर्माची भगवंताने त्याला आठवण करून दिली. महाभारत घडलं आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना झाली. हेच भगवंत आपल्याला सांगत आहे. त्याच्यामुळे अगदी मनापासून सांगेल, आयुष्यात जर कुठल्या अशा गोष्टी घडत आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आशेचा काही किरण दिसत नाहीये, पण भगवत भक्ती करत राहा. भक्ती आहे ना, आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर डिपेंडंट प्लीज ठेवू नका, कारण ते येत राहणार आहेत आणि ते जातही राहणार आहेत. कारण ज्याच्या आयुष्यात कृष्ण आहे ना, त्याच्या आयुष्यात फक्त फक्त आणि फक्त प्रेम आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कळवा. आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हरी हरी बोल.